केळीची वाढ चांगली करायची तर हे औषध तुम्हाला सोडावं लागेल. ही जर औषध तुम्ही सोडत नसाल तर तुमच्या केळीची वाढ चांगली होणार नाही. शीत मुळ्या बघा कशा पांढऱ्या शिपट चालू झाल्यात नुसत्या आणि आपल्या केळीचा बुंदा फकायला चालू झालाय, म्हणजे चांगला मोठा फुगायला. आपण जे मागं शेड्यूल दिले ते चांगलं दिले, त्यामुळं बुंदा आणि उंची चांगली व्हायला लागली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा केळीचा मुद्दा असतो, जेवढी उंची जाईल आणि जेवढा मोठा बुंदा होईल तेवढं चांगलं घड मोठं पडणार आहे. आणि सगळं चालू होतं मुळीपासनं. आता मुळीच चालू नसल्यावर तुम्ही खादगी देताय ती वेस्ट जाणार. पांढऱ्या शिपट मुळ्या चालल्या पाहिजे नुसत्या बागेच्या, तवा मग केळीची वाढ चांगली होणार आहे. बुंदा उंची ती परत आधी मुळी चालू करायची, मग तुमचं सगळं चांगलं व्यवस्थित सुरळीत लागणार आहे. इथं आपण आज मायक्रोडोन सोडतोय, एकरी 5 लिटर आपण मायक्रोडोन देत आहे. आता हिथं म्हणणार बरेच जण ही काळा आयल कुठनं घेऊन आला, ते काळा आयल नाही, मायक्रोडोन आपण बनवलं होतं ते आहे. आता बरेच जण म्हणणार आयल लागला सोडा केला, तर आयल नाही बरं का. आणि दुसरं ह्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं मॅग्नेशियम. मॅग्नेशियम नसेल तर प्लॉटला काळुकी राहणार नाही आणि पानं मोठी निघणार नाही ती. त्यामुळं आपल्याला मॅग्नेशियम द्यायचंच आहे. आणि मायक्रोडोन ही केळीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. ही तुम्हाला 15-20 दिवसानं प्लॉटला द्यायचंच आहे बरं का, 100%. आणि मॅग्नेशियम चांगलं इरगळून घ्यायचं बरं का, आणि द्यायचं ड्रिपनं सोडून. आता केळीचा रेट 22 रुपये चालू आहे. ती कशामुळे थोडा रिवर्स पडलाय. आपल्यात कशी बांधावनं कळवंड्या लागते त्या, तशा इराणमध्ये काय तर कळवंड्या चालू आहे त्यामुळे आपला केळीचा रेट थोडा रिवर्स आलाय.